तर सुरुवातच अगदी बेसिकपासनं करूया, कारण ऐकणारे सुद्धा बरेच फर्स्ट टाइम वोटर्स आहेत. इनफॅक्ट आमच्या टीममधले सुद्धा बरीच लोक फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, ज्यांनी नुकतंच रजिस्ट्रेशन केलं आहे. तर पोलमध्ये गेल्यापासनं म्हणजे तुम्ही बूथमध्ये जाता इलेक्शनच्या, तर तेव्हापासनं साधारण प्रोसेस काय काय असते? आपण बूथमध्ये आत शिरलो की तो जो कंट्रोलिंग ऑफिसर असतो, बूथमध्ये 2 कंपार्टमेंट्स कमीत कमी आपल्याला दिसतात. अच्छा. एक असतं त्याच्यामध्ये कंट्रोलिंग ऑफिसर बसलेला असतो किंवा असते, आणि दुसरं असतं जिथे आपण जाऊन मतदान करतो. कंट्रोलिंग ऑफिसरकडे ते कंट्रोल युनिट असतं, आणि आपण जिथे जातो तिथे बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या 2 गोष्टी ठेवलेल्या असतात. या तिन्ही गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असतात. कंट्रोलिंग ऑफिसरला बॅलेट युनिट ॲक्टिव्हेट करावं लागतं. बॅलेट युनिट हे कायम ॲक्टिव्हेटेड नसतं. तो एक ॲक्टिव्हेशनचं त्याच्याकडे बटन असतं, ते बटन दाबतो, मग ते ॲक्टिव्हेट होतं. आणि ते ॲक्टिव्हेट झाल्यानंतर आपण जेव्हा तिथे जातो आणि त्या बॅलेट युनिटवरती उमेदवारांची सगळ्यांची चिन्ह, नावं हे सगळं जोडलेलं असतं. प्रत्येकाच्या शेजारी एक बटन असतं, प्रत्येक उमेदवाराच्या चिन्हाच्या शेजारी, आणि एक LED पण असतो. आपण आपल्याला जो हवा तो उमेदवार त्याच्या चिन्हाच्या बटनाच्या वरती बटन दाबायचं, ते म्हणजे तो LED लागतो. आपण हे दाबल्यानंतर लगेच ताबडतोब आपण त्या व्हीव्हीपॅटकडे बघायला लागायचं, कारण 7च सेकंदाचा काळ त्या व्हीव्हीपॅटचा दिवा लागतो. अच्छा. आता हे 7 सेकंद का आहेत आणि का नाही त्याचा उहापोह आपण करण्याचं कारण नाही, कारण ते मशीन 7 सेकंदच दिवा लावतं. त्यामुळे इकडे तिकडे कुठेही न बघता आपलं बटन दाबून झालं की लगेच त्या व्हीव्हीपॅटच्या खिडकीकडे, म्हणजे व्हीव्हीपॅटकडे बघायला लागा. तिथे समोरची एक काचेची जी खिडकी आहे ती नॉर्मली काळसर असते, ती आपल्याला नॉर्मली दिसत नाही. दिवा लागला की त्याच्या आतमध्ये जे काय तो कागद आहे त्याच्यावरती कुठलं चिन्ह उमटतं आहे ते बघा. आपण ज्या चिन्हाला मत दिलं आहे तेच चिन्ह तिथे दिसलं पाहिजे. म्हणजे आपण ॲपलला मत दिलं तर आपल्याला ॲपलच दिसलं पाहिजे, ह्याची पहिली खात्री करा. आणि मग ती जी स्लिप आहे ती कापली जाते आणि ती खालती डब्यात पडते. अच्छा. अपेक्षा अशी आहे की ती स्लिप आपल्याला दिसली पाहिजे. त्या 7 सेकंदामध्ये आपल्याला ते चिन्हही बघायचं आहे आणि ती स्लिप खाली डब्यात पडतानाही बघायची आहे. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचं कारण असं की नुसती आपल्याला ती स्लिप बघून उपयोगाची नाही, ती खालच्या डब्यात पडली आणि ती पडण्याचं कारण काय, ती स्लिप करण्याचं कारण काय, तर आपलं जे इलेक्ट्रॉनिक व्होट कंट्रोल युनिटमध्ये सेव्ह केलं जातं ते आपल्याला दिसत नाही, ते कोणालाच दिसत नाही. त्यामुळे आपण ॲपलला दिलं असलं तरी ते ॲपलला गेलं आहे का बनानाला गेलं आहे हे आपल्याला कळायला मार्ग नसतो. पण कागदावरती जे दिसतं ते आपल्याला डोळ्यांना दिसतं. उद्या समजा कंट्रोल युनिटमधल्या मतांबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला, त्यांनी सांगितलं की ही चुकीची मतं आहेत, आमचा विश्वास नाही, तर काय मोजलं जाईल, तर ह्या स्लिप्स मोजल्या जातील. म्हणून ह्या स्लिप्स महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आणि म्हणून त्याला ऑडिट ट्रेल असं नाव आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे काय, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. ह्याच्यात व्हेरिफिकेशन नाही आहे हा शब्द योग्य नाही आहे खरं, आणि तसं मी ते इलेक्शन कमिशनलाही कळवलं आणि सुप्रीम कोर्टालाही कळवलं आहे. कारण व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्शन अंतर्भूत असतं. मी तुम्हाला जर एखादा कागद आणून दिला आणि सांगितलं की हे व्हेरीफाय करा, तुम्ही अधिकारी आहात, तर तुम्ही तो बघून नुसता त्याच्यावर सही करणं अपेक्षित नसतं. तुम्ही तो व्हेरीफाय करता, त्याची पडताळणी करता ओरिजिनल बरोबर, आणि जर तो योग्य वाटला तरच तुम्ही व्हेरीफाईड असं लिहिता. बरोबर. नाहीतर तुम्ही लिहित नाही व्हेरीफाईड. त्यामुळे त्याच्यामध्ये रिजेक्शन हे इम्प्लिसिट आहे, अंतर्भूत आहे. जेव्हा रिजेक्शनचा अधिकार येत नाही तेव्हा ते व्हेरिफिकेशन होत नाही, ते फक्त व्ह्यूइंग होतं. मी स्लिप बघितली एवढंच म्हणू शकतो. ती जर मला रिजेक्ट करण्याचा अधिकार असता तर मग ती व्हेरीफाईड आहे असं म्हणता आलं असतं. पण ठीक आहे, हा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. आत्ता महत्त्वाचं असं आहे की व्ह्यू करून ती स्लिप, पेपरची स्लिप खाली पडली की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण तो ऑडिट ट्रेल ती खाली पडली तरच निर्माण होणार आहे. ती जर खाली पडली नाही तर ती उपलब्ध राहणार नाही ऑडिट ट्रेलसाठी. म्हणून ती खाली पडली की नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे निश्चित दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत प्रत्येक मतदारांनी.
इथे दुसरं कोणीही आपलं हे काम करू शकत नाही, आपल्यालाच करायला पाहिजे. आपण बटन दाबायचं, ताबडतोब व्हीव्हीपॅटकडे बघायचं, 7च सेकंद मिळणार आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या व्हीव्हीपॅटकडे असलं पाहिजे. आपल्याला जे चिन्ह आपण दाबलं बॅलेट युनिटवर तेच तिथे कागदावर उमटलेलं दिसलं की नाही हे बघायचं, आणि ती स्लिप खाली पडली की नाही हे बघायचं. पुढे जाऊन असंही करू शकता तुम्ही, जर 4 मित्र असतील, एखाद्याने बाहेर थांबायचं आणि सगळ्या लोकांच्याकडनं हा डेटा घ्या. कोणी कोणाला मत दिलं हे विचारू नका, तो अपराध आहे, तो गुन्हा आहे. तुम्ही कोणाला मत दिलं हे विचारणं हा गुन्हा आहे, त्यामुळे ते विचारू नका. परंतु हे विचारा की बाबा तुम्ही ज्याला मत दिलं, ज्या कोणाला, तेच चिन्ह तुम्हाला दिसलं का? म्हणजे ज्या चिन्हाचा तुम्ही बटन दाबलत आणि त्याच्या शेजारचा LED तुम्हाला ग्लो म्हणजे लागलेला दिसला, तेच चिन्ह तुम्हाला कागदावर दिसलं का? आणि ती स्लिप खालती पडली का? हे प्रत्येक माणसाला विचारा आणि तो डेटा गोळा करा हवं तर कागदावर. ज्यांना दिसलं नाही त्याचे ते किती होते, ज्यांना दिसलं ते किती होते, ज्यांना चिन्ह दिसलं पण स्लिप पडताना दिसली नाही असे किती होते, ज्यांना चिन्हही दिसलं नाही आणि स्लिपही पडताना दिसली नाही असे किती होते. आपल्याला यातनं खूप गोष्टी कळतील पुढे जाऊन. ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही आणि तो देऊही नका. एक सिस्टीम म्हणून याच्याकडे बघा.